पावसाचा फटका हर्बल रेल्वे सेवेवर देखील बसलेला आहे। आपण सध्या ठाण्यातील हर्बल स्थानकावरती आहोत आणि याच ठिकाणी पाहू शकतो 10 ते 15 मिनिटं जे ते गाड्या उशिराने धावत आहे। नेरूळ रेल्वे स्थानक या ठिकाणी तांत्रिक बिघाड म्हणजे ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे विस्कळीत जे ते रेल्वे सेवा झालेली आहेत। 15 मिनिटं गाड्या उशिराने धावताना पाहायला मिळतात आणि रेल्वेच्या डब्यात चढताना आता मोठ्या प्रमाणात गर्दी देखील आपल्याला सकाळच्या वेळेस पाहायला मिळते। सकाळची वेळ आहे, कामावरती जाण्याची वेळ झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास देखील होत आहे। पाहिलं तर जी गाडी भेटेल त्या गाडीने आता चढायला या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पाहिलं तर उलट दिशेने देखील अनेक लोकांनी उड्या मारून या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय। जीव धोक्यात घालून या ठिकाणी रेल्वेचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय। ठाण्यातील रेल्वे स्थानक या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी आता गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि 15 मिनिटं उशिराने गाडी धावत असल्यामुळे इंडिकेटर देखील बंद आहेत। अनाउन्समेंट देखील या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र गेल्या 15 मिनिटापासून याच फलाटवरती हर्बल लाईनवरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच तांत्रिक बिघाड काही प्रमाणात दुरुस्त झाल्यामुळे या ठिकाणच्या ज्या गाड्या ते पुढे वाशी ते ठाणे आणि ठाणे ते वाशीच्या दरम्यान ज्या गाड्या ते सुरळीत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मात्र पनवेल आणि नेरूळच्या आणि ठाण्याच्या दरम्यान ज्या गाड्या धावणार आहेत त्या कुठेतरी उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सकाळची वेळ आहेत, पहाटेची वेळ आहेत, कामावरती जाण्यासाठी सर्वांची लगबग असते आणि यातच आता उशीर झाल्यामुळे लेट मार्क देखील अनेकांना लागत असतो। मात्र आता या ठिकाणी फलाटवरती आता हळूहळू गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। चित्र पाहायला गेलं तर या ठिकाणी आता जी गाडी होती 8:45ची गाडी जी आहे ते 15 मिनिटं आता उशिराने धावत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे फलाटवरती या ठिकाणी गर्दीचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे नक्कीच याचा फटका जो येतो सर्वसामान्य मध्यमवर्गीय वर्गाला पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन नरसिंहसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।